श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हा सर्व भक्तजनांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत ज्ञानवर्धक असून तुमच्या जीवनात बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवतो. कारण आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या जर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरात आणल्या तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला कोट्यधीश, मालामाल, धनवान होण्यापासून थांबवू शकत नाही. कारण मित्रांनो, यावेळेस मकर संक्रांतीला तब्बल 500 वर्षांनंतर 4 अशा दुर्मिळ योगांचा निर्माण होणार आहे ज्यांचा एकत्र बनणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही. यात मालव्य राजयोग, केंद्र त्रिकोण राजयोग, महालक्ष्मी योग आणि सर्वात सिद्धी योग यांचा समावेश आहे. शास्त्रांमध्ये अशी मान्यता आहे की जर तुम्ही या दिवशी आपल्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलेला हा खास उपाय केला तर तुमच्या सर्व इच्छा तात्काळ पूर्ण होतील. तर मित्रांनो, जर तुम्हालाही या मकर संक्रांतीला तुमच्या नशिबाचे कुलूप उघडायचे असेल, जर तुम्हाला वाटत असेल की धन संपत्तीने तुमचे जीवन परिपूर्ण व्हावे, तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी आणि जय सूर्यदेव नक्की लिहा, जेणेकरून माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर सदैव बरसेल. मित्रांनो, जर तुम्ही जानेवारी 14 मकर संक्रांतीच्या दिवशी ही एक वस्तू विकत घेतली तर जगातील कोणतीही शक्ती, कोणतीही ताकद तुमचे भाग्य प्रबल होण्यापासून रोखू शकणार नाही आणि तुम्हाला कोट्यधीश होण्यापासून थांबवू शकणार नाही. समजा, जर तुम्ही सध्या 10,000 रुपये कमावत असाल तर केवळ या एका उपायामुळे तुम्ही 1,00,000 रुपये कमवू लागाल. किंवा जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा तुमची मुले एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील आणि प्रचंड प्रयत्नांनंतरही त्यांना यश मिळत नसेल, तर मकर संक्रांतीच्या दिवशी हा उपाय करून पहा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. कारण हा साधा उपाय नाही, तर आपल्या धर्मशास्त्रात यश मिळविण्यासाठी सांगितलेला अचूक रामबाण उपाय आहे. फक्त तुम्हाला ती सामग्री आणायची आहे जी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ती सामग्री तुमच्या घरी आणल्यावर आणि घरात ठेवल्यावर तुम्हाला दिवसागणिक प्रगती दिसेल. मकर संक्रांतीला ही सामग्री आणणे अतिशय विशेष आणि शुभ मानले जाते. भक्तांनो, आम्ही तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती एका मागोमाग देणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा. अर्धवट पाहिल्यास अर्धवटच ज्ञान मिळते, म्हणून कधीही अर्धवट पाहण्याची चूक करू नका. मित्रांनो, पहिली वस्तू जी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरी आणायची आहे ती म्हणजे पितळेची बनवलेली भगवान सूर्याची मूर्ती. होय मित्रांनो, या दिवशी पितळेची सूर्यदेवाची प्रतिमा तुमच्या घरी आणणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते. यामुळे तुम्हाला शांती आणि सुख समृद्धीची प्राप्ती होते. पितळेच्या सूर्याला घराच्या पूर्व दिशेला ठेवावे. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील सूर्याचे स्थान मजबूत होईल, ज्यामुळे तुमच्या घरात कधीही धनाची कमतरता भासणार नाही. सोबतच मित्रांनो, मकर संक्रांतीला जी वस्तू तुम्हाला विकत घ्यायची आहे ती म्हणजे पोपटाचे चित्र. मातांनो, बहिणींनो, सामान्यतः असे दिसते की आपल्या घरांमध्ये मुले खेळण्यात अधिक रुची घेतात आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. जर तुमच्या मुलांचेही असेच होत असेल तर ताबडतोब एक पोस्टर विकत आणा ज्यावर हिरव्या रंगाचा पोपट काढलेला आहे. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला या चित्राला लावल्यामुळे मुलांची अभ्यासात रुची वाढते, तसेच त्यांची स्मरणशक्तीही वाढते. धन आणि बुद्धीची दिशा म्हणजे उत्तर दिशा. वास्तुशास्त्रात उत्तर दिशेचा स्वामी कुबेर मानला गेला आहे, तर या दिशेचे प्रतिनिधित्व ग्रह बुध करतो. कुबेर धनाचे देवता आहेत आणि बुध हा बुद्धी व व्यापाराचा कारक ग्रह आहे. वास्तूनुसार उत्तर दिशा दोषपूर्ण असल्यास व्यक्तीची बुद्धी भ्रमित होते, ज्यामुळे योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळा येतो. या दिशेच्या दोषामुळे लहान मुलांचे मन अधिक चंचल होते, ज्यामुळे ते अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. हिरवा रंग आणि हिरव्या रंगाचा पक्षी म्हणजे पोपट बुधचे प्रतीक मानले जाते. उत्तर दिशेला हिरव्या रंगाच्या पोपटाचे चित्र लावल्यामुळे उत्तर दिशेचे दोष समाप्त होतात आणि बुधचे शुभ परिणाम मिळू लागतात. व्यापाऱ्यांनीही आपल्या व्यावसायिक ठिकाणी उत्तर दिशा दोषमुक्त ठेवण्यासाठी उत्तर दिशेला हिरव्या रंगाच्या पोपटाचा चित्र लावावे. यामुळे ते आपल्या बुद्धीचा आणि क्षमतांचा व्यापारात पूर्ण वापर करू शकतील, ज्यामुळे व्यापार वेगाने प्रगतीकडे जाईल. पुढील गोष्ट म्हणजे तीळ आणि तिळाचे लाडू. असे सांगितले जाते की जर तुम्ही या दिवशी तीळ खाल्ले तर तुमचे सर्व पाप नष्ट होतात आणि भगवान श्री सूर्याची अद्भुत कृपा तुम्हाला प्राप्त होते. मोर पिसारा घराच्या मुख्य दरवाजाला लावणे शुभ मानले जाते.
हा एक अतिशय सोपा उपाय आहे जो तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी करू शकता. वास्तुशास्त्रानुसार मोर पिसाऱ्यात माता लक्ष्मीचा वास असतो. इतकेच नाही तर मोर पिसारा भगवान विष्णूंनाही अत्यंत प्रिय आहे. घरात जर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असेल तर घरात खुशहाली येणे निश्चित आहे. म्हणून मकर संक्रांतीला घरात मोर पिसारा आणा. वास्तूनुसार यांची संख्या 1 ते 3 दरम्यान असावी. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. यासाठी 3 मोर पिसारे घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहा आणि गणपतीच्या मूर्तीखाली ठेवा. यासोबतच मित्रांनो, पुढील गोष्ट म्हणजे शंख. हिंदू धर्मात पूजाविधीत शंखाला खूप महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की समुद्र मंथनातून मिळालेल्या 14 रत्नांपैकी एक शंख होता. ज्या घरात शंख असतो त्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास असतो. शंख वाजवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि अडचणी दूर होतात. या मकर संक्रांतीच्या दिवशी शंख घरात आणणे शुभ ठरेल. भगवान विष्णूंनाही शंख खूप प्रिय आहे. असे सांगितले जाते की शंख घरात आणल्याने आर्थिक तंगी होत नाही आणि घरात धनसंपत्तीची बरसात होते. म्हणून जानेवारी 14 मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही शंख नक्की विकत घ्या आणि त्याची पूजा करून तिजोरीत ठेवा. लघु नारळ वास्तूनुसार एक छोटासा नारळ मकर संक्रांतीला नक्कीच विकत घ्यावा. यामुळे घरात भरभराट येते. हा नारळ कपड्यात गुंडाळून तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवले जातात तिथे ठेवा. लघु नारळामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. याच्या प्रभावामुळे घरातील धान्याचा साठा नेहमी भरलेला राहतो. जर तुमच्या घर परिवारावर कोणताही आर्थिक संकट आला असेल आणि त्याचे सर्व उपाय बंद झाले असतील तर लघु नारळ तुम्हाला या संकटातून वाचवू शकतो. तुळशीचे रोप माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. तुळस भगवान विष्णूंनाही प्रिय आहे. यांची पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात. हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप लावण्याचा विचार करत असाल तर हे शुभ कार्य तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी करू शकता. तुळशीमुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. घरात तुळशीच्या वासामुळे घरातील सदस्यांच्या जीवनात आनंद येतो. मकर संक्रांतीला तुळशीचे रोप तुम्हाला वर्षभर गरिबीपासून दूर ठेवेल. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की शुक्रवारी माता लक्ष्मीला तुळशीची मंजिरी अर्पण करायची आहे. यामुळे धनदेवता तुमच्यावर आशीर्वाद कायम ठेवतील. प्रत्येकाला हवे असते की त्याच्या घरात सुख शांतीचे वातावरण नेहमी राहावे. यासाठी तुम्हाला फक्त एवढे करायचे आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीची मंजिरी गंगाजलात टाकून घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये या पवित्र पाण्याचा शिडकावा करायचा आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरेल आणि घरातील कलह संपेल. जर तुम्ही संतान सुखापासून वंचित असाल आणि वैवाहिक जीवनातील आनंद संपला असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान भोलेनाथ यांना तुळशीच्या मंजिरीसह दूध अर्पण करा. यामुळे तुमच्या जीवनात आनंद परत येईल. धातूचा कासव. वास्तुशास्त्रात धातूपासून बनवलेल्या छोट्या कासवाला विशेष महत्त्व आहे. हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. हा कासव क्रिस्टल, तांबे किंवा चांदीसारख्या धातूपासून बनवलेला असतो. असे मानले जाते की ज्या घरात हा कासव असतो त्या घरात कधीही पैशांची तंगी होत नाही. कार्यालय किंवा दुकानात हा कासव ठेवल्याने खूप प्रगती होते आणि व्यापारात तोटा होण्याची शक्यता कमी होते. घरात यामुळे सकारात्मक ऊर्जा कायम राहते. मकर संक्रांतीला चांदी, कांस्य किंवा पितळेचा कासव विकत घेऊन घरात आणा. हा कासव तुमच्या जीवनात समृद्धी आणेल. धातूचा हत्ती. वास्तुशास्त्रात घरातील दोष दूर करून सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रतीकांचा उल्लेख आहे. त्यापैकी एक आहे धातूपासून बनवलेला हत्ती, ज्याला घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. धातूच्या हत्तीचा संबंध माता लक्ष्मीशी आहे. तुम्ही कोणत्याही धातूपासून बनवलेला हत्ती घरात आणू शकता, परंतु जर तुम्ही चांदीच्या हत्तीची मूर्ती घरात ठेवली तर ते खूपच शुभ ठरेल. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात धातूपासून बनवलेला हत्ती ठेवला तर तो नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा आणतो. तसेच घरात सुख शांती राहते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी धातूपासून बनवलेल्या हत्तीची मूर्ती नक्की घरात आणा. ही मूर्ती नेहमी घराच्या ईशान्य दिशेला ठेवावी. असे केल्याने घरात कधीही धनाची कमी भासत नाही. कात्री. सर्वप्रथम तुम्हाला सांगते की मंगळवारी तुम्ही कात्री, सुरी किंवा अशा प्रकारच्या वस्तू विकत घेऊ नयेत. मकर संक्रांतीच्या दिवशी अशा वस्तू विकत घेतल्याने हनुमानजी रागावतात. तसेच जर तुम्हाला कर्जापासून वाचायचे असेल
आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर या दिवशी मीठ विकत घेऊ नका. या दिवशी मीठ विकत घेतल्याने घरात वादविवाद वाढतात. त्यामुळे लक्षात ठेवा, जानेवारी 14 मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही मीठ विकत घेऊ नका. मीठ तुम्ही एक दिवस आधीच विकत घेऊ शकता, त्यात काही अडचण नाही. मित्रांनो, 14 जानेवारीला सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्नान करा. त्यानंतर घरातील मंदिर स्वच्छ करा. मग एक दिवा लावा आणि भगवान सूर्यदेवाची पूजा करून दिवसाची सुरुवात करा. भगवान सूर्यदेवाची पूजा केल्यानंतर हनुमानजींची पूजा करा. त्यांच्याकडे प्रार्थना करा की आतापर्यंत तुमच्याकडून झालेल्या चुकांसाठी क्षमा मिळावी. तसेच नवीन वर्षात त्यांची कृपा मिळण्यासाठी प्रार्थना करा. घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय. जर तुमच्या घरात वारंवार वादविवाद होत असतील तर मकर संक्रांतीच्या एका दिवस आधी तुम्ही तुळशीची मंजिरी तोडून ठेवा. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी गंगाजलात मंजिरी टाकून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. लक्षात ठेवा की मंजिरीचे दाणे पायाखाली येऊ नयेत. हिंदू पंचांगानुसार मकर संक्रांतीचा सण सूर्याच्या धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे आणि सूर्याच्या उत्तरायण गतीला प्रारंभ होणे यामुळे साजरा केला जातो. म्हणूनच याला उत्तरायणी असेही म्हणतात. शास्त्रांमध्ये अशी मान्यता आहे की या दिवशी गायमाता पूजल्याने आणि त्यांच्याशी संबंधित काही खास उपाय केल्याने व्यक्तीला 1000 अश्वमेध यज्ञांचे फळ मिळते. तसेच व्यक्तीला जीवनात अन्न, धन, सुख आणि संपत्ती प्राप्त होते. कारण गायीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. देवी लक्ष्मी जसे आपल्याला सुख समृद्धी प्रदान करतात, तसेच गौमाता त्यांच्या दुधाने आरोग्य आणि धनरूपी आशीर्वाद प्रदान करतात. या प्रकारे गाय संपूर्ण मानव जातीसाठी पूजनीय आणि आदरणीय आहे. जर तुम्ही या मकर संक्रांतीच्या दिवशी गाय मातेला ही एक गुप्त चमत्कारी वस्तू खाऊ घातली तर मी हमी देते की केवळ 11 दिवसांच्या आत तुम्हाला तुमच्या जीवनात असे चमत्कारी बदल दिसतील जे तुम्ही कधी स्वप्नातही पाहिले नसतील. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप मोठे आणि विशेष धार्मिक महत्त्व आहे. कारण या दिवशी भगवान सूर्यनारायणाची पूजा अर्चना केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते. तसेच या दिवशी दान, स्नान आणि धार्मिक कार्य केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. मकर संक्रांतीचा व्रत केल्याने भगवान सूर्यनारायण तुमचे आर्थिक कष्ट दूर करतात आणि तुमच्या घराला सुख समृद्धीने भरून टाकतात. तसेच व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवशी गुप्तपणे गाय मातेलाही एक गुप्त, चमत्कारी, लहानशी वस्तू खाऊ घाला. रोडपती सुद्धा कोट्याधीश होतील. जीवनातील सर्व संकटे आणि कष्टांपासून मुक्ती मिळेल. मृत्यू दोष आणि पितृदोष तात्काळ संपुष्टात येतील. वर्षभर तुमचे अन्नधनाचे भंडार भरलेले राहतील. असे समजा की तुमच्या 7 पिढ्या रुपयांवर राज्य करतील. 7 पिढ्यांपर्यंत बँक बॅलन्स वाढतच राहील. सर्व दुःख, वेदना, संकट आणि कष्ट दूर होतील आणि सर्व सुख तुमच्या पायांशी येतील. जर तुम्ही ही एक छोटी आणि खास वस्तू गुप्तपणे गायीला खाऊ घातली तर तात्काळ तुमच्या जीवनातील गरिबी नष्ट होईल. असे म्हणा की व्यक्ती रंकातून राजा होतो. 33 कोटी देवी देवतांना आपल्या शरीरावर धारण करणाऱ्या गौमातेची कृपा व्यक्तीवर आयुष्यभर राहते. व्यक्तीच्या घरात कधीही धन वस्त्राची कमी होत नाही. धन दौलतीने व्यक्ती आयुष्यभर परिपूर्ण राहतो. जीवनातील गरिबी तात्काळ संपते. तर मित्रांनो, गायीशी संबंधित असे कोणते खास आणि महत्त्वाचे उपाय आहेत जे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी कराल तर खात्रीने तुमच्या घरात अन्नधनाचे भंडार सदैव भरलेले राहतील. जीवनातील सर्व दुःख, वेदना, संकट आणि कष्ट दूर होतील. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्याच एका खास आणि महत्त्वाच्या वस्तूबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी गायीला नक्कीच खाऊ घालायची आहे. मित्रांनो, तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ मध्येच थांबवून पाहिला किंवा अर्धवट पाहिला तर खात्रीने तुमच्या जीवनात तुम्हाला कधीही यश मिळणार नाही. कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला गायीशी संबंधित असे काही उपाय सांगणार आहोत जे केल्याने तुमच्या जीवनातील दुःख, वेदना आणि संकटे दूर होतील. जर जीवनात यश मिळविण्यात अडथळे येत असतील तर त्यातून तुम्हाला सुटका मिळेल. असे म्हणा की तुम्हाला जीवनात अपरंपार धन, सुख आणि संपत्तीची प्राप्ती होईल. कधीही धनासंबंधित समस्या राहणार नाही. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. धनप्राप्तीचे नवनवे योग निर्माण होतील आणि जीवनात सदैव अनंत धनाचे भंडार तुमच्या घरात भरलेले राहतील.
अनंथन वस्त्रांची तुमच्या घरात कधीही कमतरता जाणवणार नाही. म्हणून मित्रांनो, आजचा व्हिडिओ पूर्ण पाहून जा. जर तुम्हाला हवे असेल की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव गौमातेची कृपा राहावी, तुमच्या पितरांची कृपा राहावी, देवी देवतांची कृपा राहावी आणि या दुर्मिळ योगाचा लाभ मिळावा, तर पूर्ण व्हिडिओ पाहून जा. जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल आणि 7 पिढ्यांपर्यंत कधीही कोणत्याही प्रकारची कमी जाणवू नये, तर हा व्हिडिओ पूर्ण पाहून जा. हा तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर व्हिडिओ आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे एक विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिक मनाने जय गौ माता लिहा. यामुळे गौमातेची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर लोकही या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ मिळवू शकतील. या उपायांनी तुमच्या जीवनात नेहमीसाठी धन, सुख आणि संपत्ती मिळवता येईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरांचेही भले होईल. तुम्हाला हेही सांगते की मकर संक्रांतीच्या दिवशी तीर्थस्थळी स्नान करणे अत्यंत फलदायी मानले गेले आहे. जर तीर्थस्थळी पवित्र नदीत स्नान करणे शक्य नसेल, तर तुम्ही घरच्या अंघोळीत गंगाजलाच्या काही थेंब टाकून स्नान करू शकता. स्नानादी आटोपल्यानंतर सर्वप्रथम घरातील पूजास्थळ स्वच्छ करा. भगवान लक्ष्मी नारायण यांची पूजा करा, त्यांना नवे वस्त्र परिधान करून द्या, पूजा करा आणि दान करा. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने व्यक्तीच्या केवळ या जन्माचेच नव्हे, तर मागील 7 जन्मांचेही पाप कर्म नष्ट होतात. तसेच व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मकर संक्रांतीचा विशेष व्रत करणे खूपच शुभ फलदायी मानले जाते. तुम्हाला हे देखील सांगते की यावर्षी मकर संक्रांतीला तुम्ही भगवान भोलेनाथ यांच्यासोबत लक्ष्मी नारायण आणि श्री सूर्यदेव यांची पूजा अवश्य करावी. या दिवशी जर सूर्यनारायणाची पूजा केली तर तुमच्या गृहक्लेश आणि दोष दूर होतात. व्यक्तीच्या जीवनात धन, सुख आणि संपत्ती प्राप्त होते. सर्व मनोकामना पूर्ण होतात. मित्रांनो, आता आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणकोणते उपाय करायला हवेत याबद्दल बोलू. गायसंबंधित उपाय सांगण्यापूर्वी एक दुसरा उपाय तुम्हाला सांगते. हा उपाय नक्की करा. संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावायचा आहे. चौमुखी दिवा म्हणजे असा दिवा ज्याला 4 मुख असतात आणि त्यामध्ये 4 वाती लावल्या जातात. चौमुखी दिव्यात तुम्ही कलाव्याच्या वाती लावून मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 साबूत फुलवाल्या लवंग टाका. कारण पिंपळाच्या झाडात संध्याकाळच्या वेळी स्वतः साक्षात भगवान लक्ष्मी नारायण वास करतात. मग बघा कसा चमत्कार तुमच्या जीवनात होतो. फक्त तुम्हाला संध्याकाळच्या वेळी दिवा लावून तुमची मनोकामना मागायची आहे. मित्रांनो, 11 दिवसांत तुमची ती मनोकामना पूर्ण झाली नाही तर सांगा. हा उपाय खूपच लाभकारी आहे. आता आपण गायसंबंधित त्या खास उपायांबद्दल बोलू, जे केल्याने व्यक्तीला 7 पिढ्यांपर्यंत बँक बॅलन्सची कमी होत नाही. दुःख, वेदना, संकट आणि कष्ट दूर होतात आणि सर्व सुख व्यक्तीच्या पायाशी येतात. घरात धनाचे भांडार सदैव भरलेले राहतात. कोणत्याही प्रकारची कमतरता राहत नाही. सनातन परंपरेत गाय, गंगा आणि गायत्री यांना खूपच धार्मिक महत्त्व आहे. असे मानले जाते की गौमातेच्या शरीरावर 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. गौमातेची पूजा करणाऱ्या व्यक्तीवर या सर्व देवी देवतांची कृपा होते. गौसेवेमुळे केवळ या जन्माचेच नाही, तर पूर्वजन्मातील दोषही दूर होतात. पूजा अर्चा आणि यज्ञामध्ये गायीकडून मिळालेल्या पंचगव्याचा समावेश अवश्य असावा, कारण पंचगव्याशिवाय कोणतीही पूजा, अर्चा आणि हवन यशस्वी होत नाही. मित्रांनो, गौकृपा मिळवण्यासाठी दररोज किंवा महिन्यातून एकदा कुटुंबासह गोशाळेत जाण्याचा नियम नक्की बनवा आणि तेथे गायींना हिरवा चारा खायला द्या. या प्रथेची तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी सुरुवात करू शकता. यामुळे तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल. गौसेवा आणि गौपूजेमुळे तुमचे सर्व नवग्रह शांत होतील आणि त्यांच्याशी संबंधित दोषांचे निराकरण आपोआपच होईल. उन्हाळ्यात गौमातेला पाणी द्या आणि हिवाळ्यात गौमातेला गूळ खायला द्या. अनेक देवी देवतांना त्यांच्या शरीरावर धारण करणाऱ्या गौमातेशी संबंधित अनेक शुभ आणि अशुभ संकेतही असतात. उदाहरणार्थ, गाय दूध देत असताना जर गाय ठोकर मारून सगळं दूध सांडवते तर ते अपशकुन मानले जाते. जर कोणी प्रवासासाठी निघत असेल आणि गाय आपल्या वासराला दूध पाजताना समोर येऊन थांबले तर तो प्रवास नक्कीच यशस्वी होतो. मित्रांनो, याचसोबत गायीशी दुराचार कधीही करू नका, अन्यथा घोर पाप होतो.
आणि आयुष्यभर अडचणींचा सामना करावा लागतो. गाय दरदर भटकत राहते. भरपेट लोक त्यांना चारा देत नाहीत. गाय जोपर्यंत दूध देते तोपर्यंत तिची सेवा होते आणि जसेच गाय दूध देणे थांबवते तसेच लोक तिला लावारीस सोडून देतात. रस्त्यांवर आणि गल्लीबोळांमध्ये भटकण्यासाठी अशा परिस्थितीत कोणी प्राण्यांना लाठ्या मारतो तर कोणी पाणी ओततो. कधी ती वाहतुकीच्या वाहनांच्या चपेटेत येते तर कधी आजारी होऊन बिचारी गाय मरण पावते. अशा परिस्थितीत हे जाणून घेण्याची गरज आहे की गायसंबंधी शास्त्रांमध्ये काय सांगितले आहे आणि गायीशी कसे वागावे. मित्रांनो, गायीला कधीही मारू किंवा मारहाण करू नये. शास्त्रांमध्ये गायीला माता म्हणून स्थान दिले गेले आहे. गायीला मारणारा व्यक्ती आपली माता मारणाऱ्या किंवा मारहाण करणाऱ्या व्यक्तीप्रमाणेच पापाचा भागीदार समजला जातो. अशा व्यक्तीला नरक लोकात वर्षानुवर्षे कष्ट भोगावे लागतात आणि पुढील जन्मात त्याला पशुयोनीत जन्म घ्यावा लागतो. कथा आहे की गौतम मुनींनी एकदा चुकून गाय मातेला काठी मारली होती, ज्यामुळे गायीचा मृत्यू झाला. या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांना वर्षानुवर्षे तपस्या करावी लागली. भगवान श्रीकृष्णाने बैलाच्या स्वरूपात आलेल्या एका राक्षसाचा वध केला होता, ज्यामुळे मुक्त होण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने संपूर्ण तीर्थांना एका कुंडात बोलावले आणि त्या कुंडात स्नान करून पापमुक्त झाले होते. मित्रांनो, तसेच जे लोक पाणी पिणाऱ्या गायीला हाकलून लावतात ते घोर पापाचे भागी होतात आणि नरक भोगतात, असे पुराणांमध्ये सांगितले आहे. परंतु जे लोक गायींसाठी प्याऊ बांधतात आणि त्यांना चारा घालतात ते भाग्यवान होतात. असे लोक घोर पापांपासून मुक्त होऊन स्वर्गप्राप्ती करतात आणि अतिशय धनवान घराण्यात जन्म घेऊन सुख भोगतात. तसेच आराम करत असलेल्या गायीला त्रास देऊन कधीही उठवू नये. असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी गाय बसलेली असते त्या ठिकाणाहून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. गायीच्या बसण्याच्या जागेला जे लोक नियमितपणे स्वच्छ ठेवतात त्यांना त्यांच्या सर्व जन्मांतील जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते आणि त्यांना गोलोकात स्थान मिळते. गायीला काठी मारून किंवा पाणी टाकून उठविणे हे मनुष्याला पापाचा भागी बनवते आणि पुढील जन्मात त्याला दरदर भटकावे लागते. तसेच शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की गायीचे दूध तिच्या वासरासाठी असते. गायीच्या वासराला मिळाल्यानंतर उरलेले दूधच माणसाने घ्यायला हवे, पण काही लोक दूध काढल्यानंतर वासरासाठी उरलेले दूधही काढून घेतात. असे करणे घोर पाप मानले जाते. असे दूध काढणारा आणि पिणारा दोघेही पापाचे भागी बनतात. मित्रांनो, तसेच शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की गोवंश म्हणजे गाय आणि बैल यांच्या पाठीवर बसू नये. त्यांच्या पाठीवर बसल्याने महापाप लागतो. अशा लोकांना नरकातील यातना भोगाव्या लागतात. एकमेव महादेवाच्या अंशातून उत्पन्न झालेले नंदी हे गोवंश आहेत, ज्यांच्यावर स्वतः महादेव आणि महादेवी सवारी करतात. कारण नंदीने स्वतःच्या इच्छेने महादेवांची सवारी बनणे स्वीकारले होते. तसेच शास्त्रांमध्ये गायीच्या दानाला खूप महत्त्व दिले आहे. गरुड पुराणानुसार मरणोत्तर जर एखाद्या व्यक्तीसाठी गाय दान केली गेली तर ती व्यक्ती नरकातील वैतरणी नदी गायीच्या शेपटीला धरून पार करू शकते. अन्यथा त्या व्यक्तीसाठी स्वर्ग गाठणे खूप कठीण होते. परंतु अशा गायीचे दान कधीही करू नये जी म्हातारी आणि आजारी आहे. कठोपनिषदामध्ये नचिकेताच्या कथेतही या संदर्भात उल्लेख आहे, ज्यामध्ये नचिकेताने त्याच्या वडिलांनी म्हाताऱ्या गायीचे दान केल्यावर त्याला विरोध केला होता. दूध देणारी आणि वासरासह गायीचे दान करणारे लोक महान पुण्य मिळवून स्वर्गात स्थान मिळवतात. मित्रांनो, तसेच जर मकर संक्रांतीच्या दिवशी गायीला भाकरीवर हलकासा गूळ लावून चारा खाऊ घालला तर सर्व प्रकारचे दोष जसे पितृदोष नष्ट होतात. गायीच्या पाठीवर जो कुबड असतो तो बृहस्पती ग्रहाचे प्रतीक आहे. त्यामुळे जर जन्मकुंडलीत बृहस्पती ग्रह नीच राशीत मकर असेल किंवा अशुभ स्थितीत असेल तर गायीला आपल्या उजव्या बाजूने जाण्यास द्यावे. गायीला आपल्या संस्कृतीत अशा प्रकारेच माता मानले गेले आहे. जेव्हा घरावर नकारात्मक ऊर्जा हावी होते तेव्हा सर्वात आधी गाय मातेने ती जाणवलेली असते आणि ती नकारात्मक ऊर्जा स्वतःवर घेत पूर्ण कुटुंबाचे रक्षण करते. मित्रांनो, मकर संक्रांतीला जर तुम्ही गायीला भाकरी खाऊ घालणार असाल तर ती भाकरी ताजी असावी. शेळी भाकरी गायीला कधीही खाऊ घालू नये. तसेच कुजलेल्या किंवा सडलेल्या वस्तू गायीला खाऊ घालू नका. बऱ्याच वेळा लोक घरातील उरलेले अन्न किंवा सडलेल्या वस्तू टाकण्याऐवजी गायीला घालतात, पण आम्ही तुम्हाला सांगतो की असे चुकूनही करू नका. असे केल्याने उलट तुम्ही घोर पापाचे भागी बनाल. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही पिठाच्या 11 लुई बनवून त्यावर हळद लावून गायीला खाऊ घाला आणि प्रत्येक लुई खाऊ घालताना मनात
ओम नमो भगवते वासुदेवाय याचा जप करा. यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल. तसेच गाईला भाकरीवर हळद, गूळ, खडीसाखर किंवा तूप लावून खाऊ घाला. असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व कष्ट समाप्त होतील. जर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी गाय मातेला मूग डाळ खाऊ घातली किंवा मूग डाळीच्या 11 पोळ्या बनवून खाऊ घातल्या तर निश्चितच गाय मातेच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या जीवनात भगवान श्रीकृष्णासारखा पुत्र प्राप्त होईल. तसेच जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल आणि रात्री झोपताना अचानक तुमची झोप वाईट स्वप्नांमुळे तुटत असेल तर तुम्ही या मकर संक्रांतीच्या दिवशी संपूर्ण घरात गोमूत्राचा शिंपडावा करा. हा उपाय तुमच्या घराला पवित्र करील, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातून निघून जाईल. मकर संक्रांतीच्या या शुभ प्रसंगी हे उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आणू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.